श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 11 संक्षिप्त कथा पूर्ण। अध्याय 11व्यात एक अतिशय सुंदर प्रसंग वर्णन केला आहे। एके दिवशी महाराजांच्या समोर भक्तांनी प्रेमाने जेवणाचा प्रसाद मांडला होता। सर्वजण भक्तिभावाने उभे होते। इतक्यात कावळ्यांचा एक मोठा थवा तेथे आला। त्यांनी त्या प्रसादावर ताव मारायला सुरुवात केली। भक्तांना हे पाहून थोडे वाईट वाटले। काहींनी कावळ्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला, पण महाराज शांत होते। त्यांच्या मुखावर स्मित होते। त्यांनी भक्तांना थांबवले आणि म्हणाले, त्यांनाही भूक लागली आहे, त्यांना पोटभर खाऊ द्या। कावळे आनंदाने खात राहिले। महाराज प्रेमाने त्यांच्याकडे पाहत होते, जणू ते सर्व प्राणीमात्रांवर समान प्रेम करतात हे त्या प्रसंगातून स्पष्ट होत होते। थोड्या वेळाने महाराजांनी शांतपणे हाताने इशारा केला आणि म्हणाले, आता पुरे झाले, जा। आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते सर्व कावळे शांतपणे उडून गेले। हा प्रसंग दाखवतो की श्री गजानन महाराजांच्या हृदयात सर्व जीवांबद्दल अपार करुणा होती। त्यांच्यासाठी माणूस असो वा प्राणी, सर्व समान होते। त्यांनी आपल्या वर्तनातून शिकवले की दया, करुणा आणि समभाव हीच खरी भक्ती आहे। नमस्कार। श्री गजानन महाराज की जय। जय गजानन, गुरु गजानन, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते।